नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण धनुरास या राशीबद्दल माहिती पाहणार आहोत. धनुराशी येणारा महिना तुमच्या जीवनात काय बदल घेऊन येणार? धनुराशीच्या सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत आहे. घरातील सतत वाद बिघडत आहे का? मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही आहे का? पैशाची चिंता, नात्यामधील गैरसमज? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा महिना कसा असणार आहे? कोणते मोठे बदल होणार आहेत? कोणत्या अडचणी संपणार आहेत? कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत? या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी बघणार आहोत. गेल्या काही दिवसांचा काळ धनुराशींच्या अनेक लोकांसाठी मागील काही दिवस मानसिकदृष्ट्या थकवणारे ठरले असले तरी अनेकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, पण त्याचे फळ उशिरा मिळाले. काही लोकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला, तर काहींना विश्वासू व्यक्तींकडून अनपेक्षित साथ मिळाली नाही. काहींची कामे वारंवार अडकली. काहींच्या मनात सतत एकच प्रश्न होता, माझी वेळ नेमकी कधी येणार? माझी वेळ नेमकी कधी बदलणार? पण प्रत्येक अंधारानंतर पहाट येते आणि येतच असते. आणि आता परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात होत आहे. करिअर आणि नोकरीसाठी जे लोक धडपड करत आहात त्यांच्यासाठी या महिन्यामध्ये काही अनपेक्षित बदल घडू शकतात. धनुराशींच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी येणारा काळ गेलेल्या महिन्याच्या तुलनेत चांगला मानला जाऊ शकतो. ज्या लोकांना त्यांच्या कामाचे श्रेय मिळत नव्हते त्यांना आता वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही लोकांना पदोन्नती किंवा चांगल्या संधीबाबत चर्चा ऐकायला मिळते. मात्र घाईघाईत निर्णय घेऊ नका. प्रत्येक कागदपत्र आणि प्रत्येक ऑफर काळजीपूर्वक तपासा. ज्यांना आर्थिक अडचण आहे त्यांच्यासाठी धनुराशीसाठी आर्थिक बाबतीत मिश्र पण सुधारणा दर्शवणारा काळ दिसू शकतो. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. ज्या पैशाची तुम्ही वाट पाहत आहात त्याबाबत हालचाल दिसू शकते. नवीन उत्पन्नाचे स्रोत शोधण्याचा विचार मनात येऊ शकतो. काहींना अतिरिक्त काम किंवा व्यवसायाच्या स्वरूपात संधी मिळू शकते. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये संवादाला विशेष महत्त्व द्यावे लागेल. कधी कधी गैरसमज निर्माण होऊ शकतो, पण संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारू शकते. जवळच्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. रागात घेतलेले निर्णय जेवढे शक्य असेल तेवढे टाळण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक जीवन, घरामध्ये काही दिवसापासून सुरू असलेला तणाव कमी होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय वाढण्याची शक्यता आहे. जुन्या मतभेदावर तोडगा निघू शकतो. घरातील एखादी शुभ बातमी वातावरण आनंदी करू शकते. मानसिक स्थिती, धनुराशीचे लोक स्वभावतः आशावादी असतात, परंतु अलीकडच्या काळात काहींना मानसिक थकवा जाणवला असेल. येणाऱ्या काळात मनातील नकारात्मकता कमी होण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास हळूहळू परत येऊ शकतो. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या पुन्हा शक्य वाटू लागतील. बदल सुरू होण्याआधी दिसणारे हे संकेत पहा. तुमच्या आयुष्यात जर बदल सुरू होणार आहे आणि तुम्हाला ते जाणून घ्यायचं आहे तर हे संकेत दिसले की समजा तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहेत. आता जाणून घेऊया काही असे संकेत जे अनेकांना सकारात्मक बदलापूर्वी जाणवू शकतात. संकेत 1, अडकलेली कामे अचानक पुढे सरकू लागणे. संकेत 2, योगायोगाने उपयोगी लोकांची भेट होणे. नवीन कल्पना आणि योजना सुचविणे. संकेत 4, नकारात्मक विचार कमी होणे आणि
सकारात्मक विचारांची वाढ होणे, जसे की आपल्याला कोणती निगेटिव्ह गोष्ट सतवत असेल तर ती कमी होऊन त्यामध्ये सकारात्मकता येणे. संकेत 5. ज्या घरात आनंदाचे वातावरण वाढणे. जेव्हा घरात दुःखाचे वातावरण होते, भांडणाचे वातावरण होते, सतत किरकिऱ्या होत्या, त्या घरामध्ये आनंदाचे वातावरण तयार होऊ लागते. संकेत 6. अनपेक्षित शुभ बातम्या मिळतात. तुमची कोणती तरी एखादी खूप दिवसापासूनची इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या कल्पनेबाहेर एखादी गोष्ट घडत असेल तर त्याची तुम्हाला अनपेक्षित बातमी मिळू शकते. संकेत 7. आत्मविश्वास वाढू लागणे. तुमच्या आयुष्यामध्ये मागे काही इतक्या गोष्टी घडून गेल्या आहेत की तुमचा आत्मविश्वास ढासळला असेल तर आता ह्या महिन्यामध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी घडायला जाणवू लागतील, त्यामुळे तुमचा स्वतःवरचा आणि दुसऱ्यावरचा विश्वास वाढू शकतो. संकेत 8. भविष्याबद्दल सकारात्मक विचार निर्माण होणे. गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही इतक्या अडचणीतून, इतक्या गोष्टीमधून सामोरं गेला आहात की आता तुम्हाला भविष्याबद्दल सकारात्मक विचार जाणवू लागतात. हा महिनाच तसा आहे कुंभ राशींच्या लोकांसाठी. संकेत 9. जुन्या समस्यावर उपाय सापडू लागणे. कोणत्याही समस्या असतील, तुम्हाला विचार करायला वेळ मिळाला नसेल तर आता या महिन्यात तुम्ही ज्या समस्या आहेत त्यावर नक्कीच उपाय काढू शकता. संकेत 10. मनामध्ये नवीन सुरुवातीची ऊर्जा जाणवणे. मनामध्ये नवीन सुरुवातीची ऊर्जा जाणवणे हा उपाय पण खूप प्रभावशाली आहे. कोणत्या गोष्टी टाळाल? जेव्हा आता तुमच्या आयुष्यात चांगला काळ येणार आहे तर ह्या गोष्टी टाळल्या तर तुमच्या आयुष्यात अजून चांगल्या गोष्टी होतील. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. घाईघाईत आर्थिक निर्णय घेऊ नका. अनावश्यक वाद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. अफवावर विश्वास ठेवू नका. सकारात्मक सल्ला कोणाचा घेऊ नका. आपल्याला लोक फक्त सल्ला देऊ शकतात, आपले कोणतेच काम करू शकत नाहीत. म्हणून जे तुमच्या मनाला आणि बुद्धीला पटते तेच काम करा. लोकांचा फ्रीचा सल्ला घेऊ नका. दररोज सकाळी सकारात्मक विचारांची आणि दिवसाची सुरुवात करा. मेहनत आणि सातत्य सोडू नका. नवीन संधी आल्यास त्यांचा अभ्यास नक्की करा. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण अनेकदा यश अगदी जवळ असताना लोक प्रयत्न सोडून देतात. म्हणून त्यांना त्यांच्या मनासारख्या गोष्टी झालेल्या जाणवत नाहीत. फक्त विश्वास ठेवा आणि चांगले वागण्याचा प्रयत्न करा. देव पण तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमतरता पडू देत नाही. स्वामी भक्तांनो, हा काळ तुमच्यासाठी काही नवीन शक्यता घेऊन येऊ शकतो. हे काही निश्चित भविष्य नसते, ते एक सामान्य ज्योतिषीय दृष्टिकोन असतो. प्रत्यक्ष आयुष्यातील यश हे तुमच्या निर्णयावर आणि तुमच्या स्वतःच्या विचार क्षमतेवर असते. म्हणून विचार चांगला करा, निर्णय चांगले घ्या आणि प्रामाणिक राहा. यश नक्की तुमचेच असेल. जर तुम्ही धनु राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय धनु राशी नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे लोक धनु राशीचे आहेत, मी पण धनु राशीचीच आहे, जे आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगा. आणि हा महिना धनु राशींच्या लोकांसाठी खूप चांगला आहे आणि पुढचा महिना तर यापेक्षा चांगला आहे. जे तुमच्या आयुष्यात घाण कामे होती ते सगळे पूर्ण निघून गेलेली आहेत आणि चांगल्या कामांची सुरुवात होत आहे. म्हणूनच
म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात चांगल्या महिन्यापासून करा, आत्तापासून करा. सकारात्मक विचार करा, नकारात्मक विचार दूर ठेवा. चांगले वागण्याची प्रामाणिक प्रयत्न करा आणि देवाकडे एकच मागणे माना, सगळ्यांना सुखी ठेव आणि मला पण ठेव. धन्यवाद.